विधानसभा निवडणूक आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही विदर्भ दौऱ्यावर आले. विदर्भामध्ये कशी मनसेची बांधणी असणार, काय नियोजन असणार आणि अमरावतीमध्ये आणि विदर्भामध्ये आपण जागा लढवणार आहोत? बघा, अमरावतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि त्यावेळेला पहिली विद्यापीठ निवडणुका जे जिंकल्या राजसाहेबांनी त्या अमरावती विद्यापीठाच्या होत्या. त्यामुळे राजसाहेबांचं अमरावतीवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याची विधानसभेची तयारी काय असेल याचा एक आढावा आज आम्ही घेणार आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी अमरावती विधानसभा आम्ही लढवणार आहोत असा आमचा निर्णय झालेला आहे. बाकी जो सन्माननीय आदेश सन्माननीय राजसाहेब देतील त्याप्रमाणे पुढची वाटचाल करू. साधारणतः किती जागा विदर्भामध्ये लढवता महाराष्ट्र? आत्ता तर मी तुम्हाला सगळ्या जागा नाही सांगू शकत, पण काही जागा आम्ही निवडलेल्या आहेत ज्या आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने अमरावती विधानसभा आम्ही निश्चितपणे ताकदीने लढू. लोकसभेमध्ये तुम्ही महाराष्ट्रासोबत होता, आपल्या राष्ट्रपतीचा दौरा झाला होता. आता निवडणुकात होणार आहे, काही महाराष्ट्र दौरा किंवा विदर्भात येऊ शकतात? सन्माननीय राजसाहेबांचा दौरा असणार आहे. त्याचं नियोजन लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करू. ठाकरे गटाकडून ते गेलेले शिंदे गट आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, नासके आंबे आहे, त्यांनी बाळासाहेबांना गुरु मानवणे असं संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात. मला असं वाटतं कोणी कोणाला गुरु मानावं याच्यापेक्षा तो गुरु तुम्हाला शिष्य मानतो की नाही महत्वाचं आहे. आत्ताच्या संजय राऊतांना बघितलं पण मला वाटत नाही बाळासाहेबांनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं असतं किंवा त्यांना शिष्य म्हणून पण ठेवलं असतं. शेवट गुरुला पण काही चॉईस आहे की नाही की कोणालाही शिष्य करायचा. जवळपास 60 आमदार विदर्भातून निवडून जातात. मागे